हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. सो स्टुडंट्स, तुम्ही 10वीच्या परीक्षा जी आहे आता जवळ आलेली आहे. मी अशी आशा करते की तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली असेल. हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, 10वीच्या ज्या परीक्षा आहेत या आता डिक्लेअर झालेल्या आहेत. त्यांचे टाइम टेबल ऑलरेडी आलेले आहे. तुम्ही अभ्यासाला सुद्धा सुरुवात केली असेल तर त्यामध्येच आता त्याच्याशी रिलेटेड हा मी व्हिडिओ घेत आहे. तर या ठिकाणी आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 हा जो आपला सब्जेक्ट आहे, या सब्जेक्टचा लास्ट इयर जो पेपर होता मार्च 2022 ला झाला होता, या पेपरचे सगळे जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स विथ करेक्ट सोल्युशन मध्ये, त्यामध्ये कोणत्या तुमचा जो पॉइंट आहे या पॉइंटला किती वेटेज असणार आहे, त्या ठिकाणी मार्किंग सिस्टीम कशी आहे, हे सगळे जे पॉइंट्स आहेत हे या मी व्हिडिओमध्ये आज शेअर करणार आहे. जर तुम्हाला सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 या विषयाचे थोडेसे टेन्शन असेल तर अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण या ठिकाणी मी हा जो कोर्स आहे हा सहज शिक्षण या ऍप वरती लॉन्च केलेला आहे. तुम्ही सहज शिक्षण ऍप हे डाउनलोड करून त्यामध्ये सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्ट 2 हा जो कोर्स आहे हा परचेस घेऊन त्या कोर्समध्ये जे सगळे चॅप्टर्स आहेत हे सगळे चॅप्टर्स अगदी व्यवस्थित मी शिकवले आहेत. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ते बघू शकता. सो थोडा सुद्धा वेळ न घालवता आपण आता क्वेश्चन फर्स्ट कोणता आहे हा बघूया. त्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट इन दॅट क्वेश्चन ए, राईट करेक्ट अल्टरनेटिव्स, म्हणजेच आपल्याला फिलिंग द ब्लँक्स भरायचे आहेत. हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन 5 मार्क्स साठी विचारलेला आहे. त्यामधला पहिला क्वेश्चन, बोन्स कंटेन, इथे आपल्याला फिलिंग द ब्लँक्स म्हणजे जे त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत यातला कुठला तरी एक करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे आणि फिलअप करायचा आहे. अमिनो ऍसिड्स. सो द करेक्ट आन्सर, पहिल्यांदा आपण त्याचे ऑप्शन्स कोणते आहेत हे वाचून घेऊया. मेलेनिन, हिमोग्लोबिन, ऑसिन अँड इन्सुलिन, हे तर हे 4 ऑप्शन त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्याचा करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन सी, ऑसिन. बोन्स कंटेन्स ऑसिन अमिनो ऍसिड्स. ओके. सो नेक्स्ट, जायंट स्क्वेरल इज अन एक्झाम्पल ऑफ, अगेन इथे आपल्याला फिलिंग द ब्लँक्स म्हणजे करेक्ट ऑप्शन भरायचं आहे, थ्रेटेन्ड स्पायसेस. ओके. सो द ऑप्शन आहे अनडेंजर्ड, रेअर, वर्निएबल अँड इनडिटर्मिनेट. ओके. सो द आन्सर त्याचा आहे ऑप्शन डी, इनडिटर्मिनेट. देन थर्ड क्वेश्चन, ह्युमन बीइंग बिलॉंग्स टू, अगेन आपल्याला राईट ऑप्शन चूज करायचा आहे. क्लास, तर ऑप्शन्स काय दिलेले आहेत वाचूया. मॅमेलिया, अँफिबिया, रेप्टाइल अँड सायटोप्लाझ्मटा. तर याचा करेक्ट आन्सर जे आहे ते आहे मॅमेलिया. अगेन थर्ड क्वेश्चन, ह्युमन बीइंग बिलॉंग्स टू, इथे आपल्याला फिलिंग द ब्लँक्स भरायचे आहेत, म्हणजे त्यांनी जे ऑप्शन प्रोव्हाइड केलेले आहेत त्यातला करेक्ट आन्सर आपल्याला द्यायचा आहे क्लास. सो ऑप्शन मॅमेलिया, अँफिबिया, देन रेप्टाइल अँड सायटोस्टोमाटा. ओके. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, ह्युमन बीइंग बिलॉंग्स टू मॅमेलिया क्लास. Then next one, organs like can be donated after death. Options वाचूया. Skin, heart, lungs and bones. So the correct option is heart. Organs like a heart can be donated after death. Then next question, volcano is a disaster. So the options social, political, biological and geological. सो याचा आन्सर तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल, कारण खूप खूप सोपा प्रश्न विचारलेला आहे. आन्सर आहे ऑप्शन डी, जिओलॉजिकल. व्होल्कॅनो इज अ जिओलॉजिकल डिझास्टर. सो हा होता आपला क्वेश्चन नंबर 1 मधला क्वेश्चन ए. हा 5 मार्कासाठी विचारला होता. प्रत्येक प्रश्नाला 1-1 मार्क दिलेला आहे. त्यामधलाच क्वेश्चन बी, आन्सर द फॉलोइंग. ओके. सो यामध्ये पहिल्यांदा त्यांनी विचारले आहे फाइंड द ऑड वन आउट, म्हणजे यातला हे खाली जे दिलेले आहे त्यातला आपल्याला वेगळा कोणता आहे तो ओळखायचा आहे. अर्थक्वेक, फ्लडिंग, सुनामी अँड वॉर. आन्सर इज अ वॉर. देन सेकंड, स्टेट ट्रू ऑर फॉल्स.
वाक्य जे त्यांनी खाली दिलेले आहे ते बरोबर वाक्य आहे का चुकीचं वाक्य आहे हे आपल्याला सांगायचे आहे. ऑक्सिडेशन ऑफ प्रोटीन्स इज कॅरीड आउट इन अ एरोबिक रेस्पिरेशन. ओके, सो हे जे वाक्य त्यांनी दिलेलं आहे हे कसं आहे, फॉल्स आहे, चुकीचं वाक्य आहे हे. ते थर्ड वन, कम्प्लीट द कोरिलेशन. त्यांनी एक आपल्याला रिलेशन दिलेले आहेत आणि पुढचे एक रिलेशन दिलेले आहे ते इनकम्प्लीट ठेवलेलं आहे, आपल्याला ते कम्प्लीट करायचं आहे. सो वेस्टर्न घाट कशाशी रिलेटेड आहे, तर एशियाटिक लायन्स रिलेटेड आहे. तर सुंदरवन सँच्युरीज जे आहेत ते कशाशी रिलेटेड असणार आहेत, सो त्याचा आन्सर असणार आहे टायगर. नेक्स्ट वन, विच टाइप ऑफ फ्युएल इज यूज्ड इन अ थर्मल पॉवर प्लांट. सी स्टुडंट, हा जो चॅप्टर आहे हा मी सहशिक्षण या ऍप वरती जो कोर्स लॉन्च केलेला आहे त्यामध्ये अगदी व्यवस्थित तुम्हाला थर्मल पॉवर प्लांटची जी प्रोसेस आहे ही एक व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ सुद्धा ऍड करून दाखवलेली आहे. सो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती नक्की बघा. तो आता यामध्ये आता याचा आन्सर काय असणार आहे, तर थर्मल पॉवर मध्ये कोणत्या प्रकारचं इंधन वापरलं जातं, तर ते असतं कोल, म्हणजे कोळसा हे इंधन वापरलेलं असतं. नेक्स्ट वन, आयडेंटिफाय द पिक्चर अँड नेम इट. या ठिकाणी त्यांनी आपल्याला हे पिक्चर दिलेलं आहे आणि ह्या पिक्चर मध्ये जे आहे हे आपल्याला ओळखायचं आहे आणि त्याला एक नाव द्यायचं आहे. त्याचा करेक्ट आन्सर आहे, या ठिकाणी आपल्याला जे हे चित्र दिसत आहे हे एक लाफ्टर क्लब म्हणजे हास्य क्लब मधलं आहे. सो त्या ठिकाणी आपण आन्सर मध्ये ऍड केलेला आहे लाफ्टर क्लब. सो इथे आपला हा क्वेश्चन फर्स्ट त्यामधला ए बी हे दोन्ही पूर्ण झालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2 इन दॅट क्वेश्चन ए, गिव्ह सायंटिफिक रिझन. आणि त्यामध्ये त्यांनी 3 दिलेले आहेत, आपल्याला कुठलेही 2 लिहायचे आहेत परीक्षेमध्ये. बट फॉर युअर कन्व्हिनियंट मी तुमचा अभ्यास जास्तीत जास्त व्हावा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कशा प्रकारे देता येईल यासाठी मी सगळे क्वेश्चन विथ आन्सर दिलेले आहेत. सो हा जो प्रश्न आहे हा एकूण 4 मार्कासाठी विचारले आहे. 2 त्यातले कोणतेही लिहायचे आहेत, म्हणजे प्रत्येक मार्काला किती वेटेज असणार आहे, 2 मार्काचे असणार आहे. म्हणजे 2 मार्काला जर प्रश्न विचारला गेला असेल तर आपल्याला कमीत कमी 4 पॉइंट्स त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहिले पाहिजेत. म्हणजे प्रत्येक पॉइंटला अर्धा मार्क असं आपल्याला कन्सिडर करायचं आहे. ओके, so first question, cell division is one of the important properties of cell and organism. ओके, सर याचं आपल्याला आता सायंटिफिक रिझन द्यायचं आहे. आन्सर बघा, पॉइंट वाईजच आन्सर दिलेला आहे. फर्स्ट, cell division is a very essential for all the living organism. Then second point, the growth and development is a possible due to the cell division. थर्ड वन, द इंजर्ड बॉडी कॅन बी रिस्टोर्ड. जी जखम झालेली आहे आपल्या बॉडीवरती ती कशाने रिस्टोर्ड होती, तर ते सेल डिव्हिजन मुळेच होती. कॅन बी रिस्टोर्ड ओनली थ्रू द सेल डिव्हिजन विच ॲड न्यू सेल. त्या ठिकाणी नवीन सेल्स येतात. फोर्थ पॉइंट, ऑफस्प्रिंग इज प्रोड्युस्ड ओनली थ्रू द सेल डिव्हिजन टेक प्लेस इन अ पॅरेंट्स. सो हे 4 पॉइंट्स आपण दिलेले आहेत, प्रत्येक पॉइंटला अर्धा मार्क असणार आहे. सो असे 4ही पॉइंट जर तुम्ही दिलात तर तुम्हाला 2 पैकी 2 नक्की मार्क मिळणार आहे. फिफ्थ पॉइंट, इन असेक्शुअल रिप्रोडक्शन मिटोसिस हेल्प्स टू गिव्ह राइज टू अ न्यू जनरेशन. सिक्स पॉइंट कोणता आहे, इन असेक्शुअल रिप्रोडक्शन मिओसिस हेल्प टू फॉर्म हॅप्लॉइड गॅमेट्स. All such functions show that cell division is one of the important properties of cells and organism. So या ठिकाणी आपल्याला 6 पॉइंट आपण ऍड केलेले आहेत. प्रत्येक जो पॉइंट आहे त्याला अर्धा अर्धा मार्क असा कन्सिडर केला जातो. देन सेकंड क्वेश्चन, कॉकरोच बिलॉंग्स टू फायलम आर्थ्रोपोडा. तर याचं रिझन हे आपल्याला अगेन आपण 4 पॉइंट्स मध्ये दिलेलं आहे. अगदी सोप्या भाषेत वेगवेगळे पॉइंट्स करून मी तुम्हाला आन्सर दिलेले आहे. सो दॅट सपोज यातले जर काही क्वेश्चन या वर्षी सुद्धा रिपीट झाले तर तुम्हाला जसे मी पॉइंट्स दिले आहेत तसे ते एक्झाम मध्ये आठवले तर ते त्याप्रमाणे राईट करता यावे. आन्सर मधला आता फर्स्ट पॉइंट आहे, कॉकरोच हॅज अ जॉइंटेड अपेंडेजेस. देन सेकंड पॉइंट, इट हॅज अ चिटिन्युअस एक्सोस्केलेटन. थर्ड point, the body is triploblastic, bilaterally, symmetrical and segmented. तर या सगळ्या जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे सगळे आपण जेव्हा मी हा धडा शिकवलेला आहे त्यामध्ये व्यवस्थित, ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे काय सांगितलेलं आहे, बायलॅटरली म्हणजे काय, सिमेट्रिकल म्हणजे काय, या सगळे जे पॉइंट्स आहेत हे सगळे अगदी व्यवस्थित कव्हर केलेले आहेत. जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर ते तुम्ही त्या सहज शिक्षण वरती जाऊन हा जो चॅप्टर आहे हा सिलेक्ट करून बघू शकता.
Then fourth point, therefore cockroach is included under arthropoda. Now next question, power generation plant based on a natural gas is eco-friendly. The power generation plant based on a natural gas is more efficient in a production of energy than the power generated by coal. So this is our first point. Second, thermal power plant using the coal gives many polluting gases and it emits sulfur out. Third point, in natural gas power generation there are no polluting gases. Natural gas power generation पासून आपल्याला कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. Then next, therefore the power generation plants based on the natural gas is more eco-friendly in a comparison with the thermal power plant. So हे त्याचं एक रिझन आपण दिलेलं आहे. सो या ठिकाणी कोणतेही दोन आन्सर्स आपल्याला राईट करायचे होते. मी तिन्हीचे पण आन्सर्स तुम्हाला दिलेले आहेत. डोंट वरी, पुढचे सुद्धा सगळे क्वेश्चन मी विथ सोल्युशन दिलेले आहेत. देन क्वेश्चन सेकंड मधला क्वेश्चन बी आहे, आन्सर द फॉलोइंग अँड एनी 3. हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन सुद्धा 6 मार्क्स साठी विचारलेला आहे. म्हणजे प्रत्येक जो क्वेश्चन आहे हा 2 मार्क्स साठी विचारलेला आहे. सो फर्स्ट स्टेप मध्ये दिलेला आहे, कंप्लीट द फॉलोइंग डायग्राम. सो ही डायग्राम जी आहे ही अशा प्रकारची दिलेली आहे, एक्झाम मध्ये विचारली होती आणि आपल्याला ती आता कंप्लीट करायची आहे. सो डायग्राम मध्ये पहिल्यांदा आपल्याला काय काय दिलेले आहेत आपण ते पॉइंट्स वाचूया. मध्ये काय दिलेलं आहे, एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन, जो आपला फर्स्ट चॅप्टर आहे त्याच्याशी रिलेटेड ही डायग्राम दिलेली आहे. ओके, इतकं तर तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता हे एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन आहे, त्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत हे आपल्याला थोडक्यात इथे भरायचे आहे. तर त्यातला पहिला टाइप कुठला आहे, मॉर्फोलॉजिकल त्यांनी दिलेला आहे, तो मॉर्फोलॉजिकल. आणि सेकंड मध्ये दिलेला आहे तो आहे सिमिलरिटीज इन अ बोन स्ट्रक्चर. तर हे 2 पॉइंट्स त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. बाकीचे जे 4 पॉइंट्स आहेत ते आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. ओके, सो ते 4 पॉइंट्स कोणते आहेत बघा, त्यामध्ये पेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस, देन वेस्टिजियल ऑर्गन, एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस अँड अनाटॉमिकल एव्हिडन्सेस. एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन जे त्याचे प्रकार आहेत हे सगळे प्रकार आपण या ठिकाणी आता फिलअप केलेले आहेत. इतके जर तुम्ही हे सगळे प्रकार या ठिकाणी हा क्वेश्चन विचारला आणि फिलअप केला तर 2 पैकी 2 मार्क नक्की मिळून जातील. देन नेक्स्ट, what do we learn from the story of जाधव मोलाई पयांग. जाधव मोलाई पयांग ही जी स्टोरी आहे या स्टोरीवरून आपण काय शिकलो हा प्रश्न विचारलेला आहे. मी धडा शिकवताना सुद्धा सांगितलं होतं की याच्यावरती जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि हा जो पॉइंट आहे हा महत्वाचा आहे. सी, त्यामुळे मार्च 2022च्या परीक्षेमध्ये सुद्धा जाधव मोलाई पयांग यांच्या ही जी स्टोरी आहे याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. इथून पुढे सुद्धा 2023-2024 कधीही हा प्रश्न विचारू शकतात, रिपीट सुद्धा होऊ शकतो. सो आन्सर मध्ये त्याला फर्स्ट पॉइंट आपण बघूयात. जाधव मोलाई पयांग इज अ कॉमन मॅन हु हॅज जस्ट अ सिंपल फॉरेस्ट वर्कर. तो एक सामान्य माणूस आहे जो की फॉरेस्ट वर्कर आहे, बट ही हॅज अ सायन्स अबाउट लँड अँड ट्री प्लांटेशन. ओके, सो दिस इज अवर पॉइंट फर्स्ट. सेकंड पॉइंट, सिंगल हँडली प्लांटेड thousands of a tree, he converted a barren patch of land into forest. जी ओसाड जमीन पडली होती त्याच्यावरती त्यांनी शेकडो हजारो झाडं लावली आणि जंगल निर्माण केलेलं आहे. which is spread over 1,300 acres. For this plantation he continuously worked up. त्यांनी जवळजवळ 1,300 एकर इतका एरियामध्ये झाडं लावण्याचे काम केलेले आहे, जगवण्याचं काम केलेलं आहे. He has a show that single determined person can establish a new forest. त्यांनी दाखवून दिलं की एकटा माणूस सुद्धा जर त्याने मनात आणलं तर तो ते करू शकतो. We understand the value of hard work, sincerity and devotion to the nature through the story of Jadhav Molai Payang. Then fifth point, even a common man can contribute a lot for conservation and protection of the environment. सामान्य माणूस सुद्धा त्यांनी हे दाखवून दिलेलं आहे की सामान्य माणूस सुद्धा पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यामध्ये
खूप मोठा हातभार लावू शकतो. बाय लर्निंग द स्टोरी ऑफ जादू मोलाई पयान, हे या त्यांच्या स्टोरीवरून त्यांनी हे सांगितलेलं आहे. ओके, सो हे आपण आन्सर अशा प्रकारे 5 पॉइंट मध्ये दिलेलं आहे. देन third question, distinguish between sexual reproduction and asexual reproduction. See, asexual reproduction and sexual reproduction चे जे काही डिफरन्स आहे, हा डिफरन्स आपण आता क्लिअरली बघूया. त्यामधला पहिला पॉइंट, रिप्रोडक्शन दॅट ऑकर्स विथ द हेल्प ऑफ सोमॅटिक सेल्स इज कॉल्ड ॲज अ असेक्शुअल रिप्रोडक्शन. जे सोमॅटिक सेल्स थ्रू त्याचं रिप्रोडक्शन होतं त्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतात. बट सेक्शुअल रिप्रोडक्शन दॅट ऑकर्स ड्यू टू फर्टिलायझेशन ऑफ गॅमेट्स. सी, डिफरन्स हा पहिला जो आहे हा अगदी महत्वाचा आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जे रिप्रोडक्शन होणार आहे हे सोमॅटिक सेल्स मुळे होणार आहे. बट सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जे रिप्रोडक्शन होतं इट इज अ कॉज ऑफ फर्टिलायझेशन ऑफ गॅमेट्स. देन सेकंड, फॉर अ असेक्शुअल रिप्रोडक्शन ओनली वन पॅरेंट इज नेसेसरी. हा सुद्धा डिफरन्स अगदी महत्वाचा आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन ओनली वन पॅरेंट नेसेसरी, बट इन अ सेक्शुअल रिप्रोडक्शन मेल अँड फिमेल parent are necessary. Then third point, this reproduction occurs with the help of mitosis only, and asexual reproduction occurs with the help of both mitosis and meiosis. Then fourth point, new individuals formed by this method is genetically identical with the parent. Asexual reproduction मध्ये जो नवीन इंडिव्हिज्युअल फॉर्म होणार आहे तो सेम टू सेम जेनेटिकली त्याच्या पॅरेंट्स नुसार असणार आहे. परंतु सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जे न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म बाय दिस मेथड इज जेनेटिकली डिफरंट फ्रॉम पॅरेंट्स. फिफ्थ पॉइंट, asexual reproduction occurs in different individuals by various methods like a binary fission, multiple fission, budding, fragmentation, regeneration, vegetative propagation and spore production. So हा जो धडा मी शिकवलेला आहे या धड्यामध्ये सुद्धा हे जे सगळे असेक्शुअल रिप्रोडक्शनचे जे फॉर्म्स आहेत किंवा त्याच्या मेथड्स आहेत या सगळ्या मेथड्स अगदी व्यवस्थित कन्सेप्ट ही क्लिअर त्या ठिकाणी मी केलेली आहे. Then in sexual reproduction, point fifth, sexual reproduction occurs in 2 steps. First, formation of haploid gametes by meiosis and then fertilization of these haploid gametes to form a diploid zygote. So there are no subtypes in a sexual reproduction. त्यामध्ये दोनच स्टेप्स आहेत. पहिला आहे ते haploid gametes by using a meiosis and then fertilization. Then second one is a haploid gamete to form a diploid zygote. Now let's move to the fourth question. Define genetically modified crops and give any 2 examples. तर हा जो क्वेश्चन आहे स्टुडंट्स, हा क्वेश्चन बघा या ठिकाणी हा बघूयात. हा क्वेश्चन मध्ये आपल्याला टोटल 4 प्रश्न विचारलेले आहेत. त्यामधले तुम्हाला 3च लिहायचे आहेत. पहिला प्रत्येक प्रश्न आहे याला 2 मार्कासाठी विचारलेला आहे. तर त्यामधला आपला आता हा चौथा प्रश्न आहे. डिफाइन जेनेटिकली मॉडिफाइड क्रॉप्स अँड गिव एनी 2 एक्झाम्पल्स. सो आन्सर डेफिनेशन ऑफ जेनेटिकली मॉडिफाइड क्रॉप. पहिल्यांदा डिफाइन सांगितलेला आहे. सो फर्स्ट पॉइंट आपला काय येणार त्याची डेफिनेशन. क्रॉप्स हॅव्हिंग अ डिझायर्ड कॅरेक्टरिस्टिक्स आर डेव्हलप्ड बाय इंटिग्रेटिंग फॉरेजन जीन विथ देअर जिमेनो. सच क्रॉप्स हॅव अ मॉडिफाइड gemino and are known as genetically modified crops. ओके, सो ही झाली त्याची डेफिनेशन. अगेन पुढच्या क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे 2 एक्झाम्पल्स त्याचे द्यायचे आहेत. सो द एक्झाम्पल ऑफ जेनेटिकली मॉडिफाइड क्रॉप्स आर बीटी कॉटन, गोल्डन राईस अँड बीटी ब्रिंजल. देन नेक्स्ट, व्हॉट आर द विटॅमिन्स? राईट 2 टाइप्स ऑफ विटॅमिन्स. सो हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन सुद्धा खूप इझी आहे. तुम्ही याचे पहिल्यांदा विटॅमिन्स म्हणजे काय त्याची जर डेफिनेशन त्याचे जे टाइप्स आहेत हे दोन्ही टाइप्स जर कव्हर केला तर ह्या जर क्वेश्चनला तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळू शकतात. तर त्यामधला पहिला पॉइंट, विटॅमिन्स आर द ग्रुप ऑफ हेट्रोजेनियस कंपाऊंड विच आर प्रोटीन्स. आता त्याची गरज काय आहे ह्या सेकंड पॉइंट मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. दीज आर इसेन्शियल फॉर प्रॉपर ऑपरेशन ऑफ व्हेरियस प्रोसेसेस इन द बॉडी.
हे झालं काय विटॅमिन म्हणजे नेमकं काय, आणि सेकंड पॉइंट मध्ये आपल्याला विटॅमिनची का गरज आहे हे आपण एक्सप्लेन केलं. देन थर्ड, देर आर 2 टाइप्स ऑफ विटॅमिन, 2 टाइप्स आहेत. फर्स्ट इज अ फॅट सोल्युबल विटॅमिन आणि सेकंड वन इज वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. त्यामध्ये फॅट सोल्युबल विटॅमिन्स कोणते आहेत? विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई अँड विटॅमिन के. ओके, तर हे झाले आपले फॅट सोल्युबल विटॅमिन्स. नेक्स्ट बघूयात वॉटर सोल्युबल विटॅमिन्स कोणते आहेत, तर ते दोनच प्रकारचे आहेत, विटॅमिन बी अँड विटॅमिन सी. दिस बोथ आर द वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. नाउ लेट्स मूव टुवर्ड द क्वेश्चन 3. आन्सर द फॉलोइंग एनी 5. आता यामध्ये आपल्याला टोटल 8 क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यात ते जे आहेत त्या 8 मधले आपल्याला 5 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत आणि हा जो प्रश्न आहे हा एकूण 15 मार्कासाठी विचारलेला आहे. म्हणजे प्रत्येक जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनचा आन्सर जो विचारलेला आहे हा किती आहे? 3 मार्कासाठी विचारलेला आहे. सो त्यामध्ये पहिल्यांदा इथे आपल्याला सिम्बॉल दिले आहेत. प्रश्न पहिला क्वेश्चन फर्स्ट काय आहे? एक्सप्लेन द मीनिंग ऑफ द फॉलोइंग सिम्बॉल. सो इथे हे 3 सिम्बॉल्स दिले आहेत आणि या सिम्बॉल्स थ्रू त्याचे मीनिंग काय आहे, त्यातून आपल्याला काय आउटपुट मिळतं हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. सो आन्सर्स बघूयात काय आहे. दिस सिम्बॉल, फर्स्ट सिम्बॉल, आता फर्स्ट 1 2 3 असे 3 पॉइंट मी या ठिकाणी घेतलेले आहेत. फर्स्ट सिम्बॉल साठी, सेकंड सिम्बॉल साठी आणि थर्ड सिम्बॉल साठी. ओके, सो फर्स्ट सिम्बॉल, दिस सिम्बॉल टेल अस टू कीप अवर वेस्ट केअरफुली. आपला जो कचरा आहे हा आपल्याला व्यवस्थित ठेवायचा आहे, व्यवस्थित हाताळायचा आहे, तो इतरत्र इकडे तिकडे कुठेही फेकायचा नाही, हे या सिम्बॉल वरून सांगण्यात आलेलं आहे. The garbage should not be thrown anywhere, but it should be properly managed. Waste, if managed properly, can be a wealth. ओके, काय झालं त्यात फर्स्ट सिम्बॉलचं मीनिंग आणि त्याच्याशी रिलेटेड थोड्या आपण कॉन्सेप्ट, 1-2 कॉन्सेप्ट दिला. देन सेकंड सिम्बॉल, द सिम्बॉल शोज बायसिकल, यूज ऑफ अ बायसिकल. बायसिकलचं सिम्बॉल दिलेलं आहे म्हणजे काय, आपल्याला बायसिकल सायकलचा वापर करा असं म्हणून सांगितलेलं आहे. मीन्स यूज ऑफ अ ग्रीन एनर्जी. बाय रायडिंग ऑन अ बायसिकल वी सेव्ह फ्युअल and used our own muscular energy. It is the best eco-friendly, non-polluting vehicle. Then third symbol जो आहे, this symbol giving a message to save water. पाण्याची बचत करा, पाणी वाचवा, हा हे या मेसेज या सिम्बॉल वरून दिलेला आहे. Sustainable use of water is necessary for our future. Then next, write any 3 characteristics of class Reptila. क्लास रेप्टायला जो आहे या क्लासच्या रिलेटेड आपल्याला 3 कॅरेक्टरिस्टिक्स द्यायचे आहेत. सी बघूयात त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत. फर्स्ट वन, इट इज अ रेप्टायला कन्सिस्ट ऑफ अ वीक लिम्ड टेरेस्ट्रियल एनिमल अँड दॅट क्रॉल ऑन अ ग्राउंड. तो कसा आहे, जमिनीवरती सरपटणारा आहे. द लिम्स कॅन नॉट सपोर्टेड देअर बॉडी वेट. इट इज द नेम अ रेप्टायला ऑर अ क्रीपिंग एनिमल, म्हणजे त्याला सरपटणारे प्राणी म्हणतात. फ्यू आर सीन इन अ वॉटर सच एज अ क्रोकोडाईल ऑर टर्टाईल, बट दे कॅन नॉट ब्रीथ इन अ वॉटर. Then third characteristics, the body is divided into head, neck and trunk and is covered with a dry and scary skin. Third, fourth one, 4 limbs which are provided by crawl digit. And sixth one is a external ear is absent, respiration is through lungs. So या ठिकाणी आपण 3 विचारलेले होते प्लस 3 मी तुमच्यासाठी बोनस दिलेले आहेत, म्हणजे एकूण 6 कॅरेक्टरिस्टिक्स मी या ठिकाणी एक्सप्लेन केले. Then next question, which substance is used to produce a cheese? Which enzyme was used earlier for cheese production? Which enzyme is used to produce a vegetarian cheese? So 3 प्रश्न विचारले आहेत. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असा कन्सिडर केलेला आहे. तर या 3ही प्रश्नांची उत्तरं काय काय येतील हे आपल्याला बघायचं आहे. आन्सर, त्यामध्ये पहिल्या प्रश्नाचं पहिल्या पॉइंट मध्ये उत्तर दिलेलं आहे, मोस्टली Cow's milk is used to produce a cheese throughout the world. गाईचे दूध हे चीज प्रोड्यूस करण्यासाठी वापरलं जातं. Then second, which enzyme was used earlier? Okay, पूर्वीच्या काळी काय वापरलं जातं, कोणतं एन्झाइम वापरलं जायचं? An enzyme be obtained from a alimentary canal of cattle called rennet
इट वॉज ट्रेडिशनली युज्ड फॉर मेकिंग ऑफ चीज. सो हे झालं सेकंड क्वेश्चनचं आन्सर. देन थर्ड क्वेश्चनचा आन्सर काय आहे बघा. Nowadays enzyme obtained from fungi is used to produce a vegetarian cheese. नेक्स्ट क्वेश्चन. विच प्रोसेस इज शोन इन अ गिवन डायग्राम. या ठिकाणी तुम्हाला ही डायग्राम दिसते, तर या डायग्राम मध्ये कोणती प्रोसेस आहे, या प्रोसेसचं नाव. देन सेकंड क्वेश्चन. व्हॉट इज द इम्पॉर्टंट ऑफ दिस प्रोसेस. या प्रोसेसचा इम्पॉर्टन्स काय आहे अँड विच ऑर्गन्स कॅन बी ट्रान्सप्लांटेड बाय दिस प्रोसेस. सो या तिन्ही प्रश्न एक एक मार्कासाठी विचारलेले आहेत. ओके. फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर. द प्रोसेस शोन इन अ डायग्राम इज अ स्टेम सेल थेरपी. काय कोणती आहे थेरपी, नीट बघा. ही जी डायग्राम दाखवलेली आहे, ही डायग्राम कोणती डायग्राम आहे, तर इट इज अ स्टेम सेल थेरपी. सेकंड, स्टेम सेल आर युज्ड इन ट्रीटमेंट ऑफ डिसीजेस सच एज अ डायबिटीज, मायोकार्डियल इन्फेक्शन, Parkinson's diseases, etc. to replace the damaged cell with a new functioning cell. Stem cell therapy can used in organ transplantation and so to save the life of patient. Then third, आता या ठिकाणी थर्ड क्वेश्चन काय आहे, which organ can transplant. सो तर त्यामध्ये कोणता आहे, किडनी अँड लिव्हर हे दोन जे ऑर्गन्स आहेत हे या स्टेम सेल थेरपी थ्रू ट्रान्सप्लांट केले जातात, रिप्लेस केले जातात. नेक्स्ट, व्हॉट इज अ मीन बाय डिझास्टर. डिझास्टर म्हणजे काय हे सांगायचं आहे. राईट एनी टू एक्झाम्पल ऑफ इच नॅचरल अँड मॅनमेड डिझास्टर. आता डिझास्टर म्हणजे काय, आपण पहिल्यांदा त्याची डेफिनेशन देऊयात. त्याचे दोन टाइप्स आहेत, एक तर नॅचरल डिझास्टर आहे, मॅनमेड डिझास्टर आहे. तर या दोघांचे सुद्धा काही एक्झाम्पल्स आहेत, ते सुद्धा आपण देऊयात. ओके. सो फर्स्ट वन, इट इज अ डेफिनेशन ऑफ डिझास्टर. डिझास्टर इज द इन्सिडेंट दॅट ऑकर्स सडनली. म्हणजे तो अचानक येणारा एक बदल आहे, कॉजिंग अ हेवी डॅमेज टू अ लाईफ अँड प्रॉपर्टी. द डिझास्टर कॅन बी अ मॅनमेड ऑर ड्यू टू द नॅचरल रिझन. मानव निर्मित सुद्धा काही डिझास्टर्स आहेत, तर काही नॅचरल रिझन्समुळे सुद्धा आहेत. नॅचरल डिझास्टर कोणते आहेत, फ्लड, ड्रॉट, लँडस्लाइड, अर्थक्वेक अँड व्होल्केनो. दीज ऑल आर द नॅचरल डिझास्टर. देन थर्ड वन, मॅनमेड डिझास्टर कोणते आहेत, बॉम्ब एक्सप्लोजन, गॅस लिकेज, टेररिझम अँड वॉर. हे जे चारही आहेत हे कोणते आहेत, मॅनमेड डिझास्टर आहेत. सो या ठिकाणी या पॉइंटला 1 मार्क असणार आहे, याला 1 मार्क असणार आहे आणि याला 1 मार्क असणार आहे. ओके. आतापर्यंत जे मी क्वेश्चन तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत, हे सगळे क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित रीड करा, ते पॉइंट वाईज तसे लक्षात ठेवण्याचे प्रयत्न करा. Then write the objection raised against Darwin's theory of natural selection. डार्विननी जी नॅचरल सिलेक्शन थेअरी मांडलेली आहे किंवा सांगितलेली आहे, त्याच्याशी रिलेटेड कोणते ऑब्जेक्शन्स आलेले आहेत, हे ऑब्जेक्शन्स आपल्याला सांगायचे आहेत, या ठिकाणी एक्सप्लेन करायचे आहेत. ऑब्जेक्शन रेज्ड अगेन्स्ट डार्विन्स theory of natural selection. First, it is there are other facilities for evolution and just not the natural solution. Then second, arrival of useful and useless modification were not explained by Darwin, though he said about the survival of fittest. Then third one, he has not given any explanation about slow changes and abrupt changes occurring during evolution. Then fourth one, Darwin did not give an explanation of arrival of fittest. तर हे चार जे पॉइंट्स आहेत, या चारही पॉइंट्सशी रिलेटेड काही ऑब्जेक्शन्स घेतलेले आहेत, ते हे पॉइंट्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पुढचा आहे. या ठिकाणी तुम्हाला ही जी डायग्राम दिलेली आहे, या डायग्राम वरती खाली क्वेश्चन विचारलेले आहेत आणि त्या क्वेश्चनचे आन्सर प्रोव्हाइड करायचे आहेत. सो ही जी डायग्राम आहे ही व्यवस्थित बघून घ्यायची आहे आणि त्यानुसारच आपल्याला खाली क्वेश्चन विचारले आहेत, त्या क्वेश्चनचे आन्सर प्रोव्हाइड करायचे आहेत. Which process is shown in the above given picture? हा आहे त्याच्याशी रिलेटेड फर्स्ट क्वेश्चन. देन सेकंड क्वेश्चन, गिव 2 examples for liquid fuel and solid fuel obtained by this process. सो बघूयात आता याचा आन्सर काय आहे. पहिल्याचं, द डायग्राम शोज प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ बायोफ्युएल. कशाची आहे ही डायग्राम, प्रोडक्शन ऑफ बायोफ्युएल. देन सेकंड, त्यामध्ये काय विचारलेलं आहे, दोन एक्झाम्पल द्यायचे आहेत, लिक्विड फ्युएल अँड सॉलिड फ्युएल. लिक्विड फ्युएल कोणते आहेत, व्हेजिटेबल ऑइल आणि अल्कोहोल. तर सॉलिड फ्युएल्स कोणते आहेत, कोल, डंग, क्रॉप रेसिड्यूज. तर हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत.
नेक्स्ट या ठिकाणी त्यांनी असे हे 4 ब्लॉक दिलेले आहेत आणि जे स्टेजेस इन इलेक्ट्रिक जनरेटर युजिंग विंड एनर्जी याची ही फ्लो चार्ट आहे किंवा फ्लो डायग्राम आहे ती कंप्लीट करण्यास सांगितलेली आहे. सो आता ती कंप्लीट आपला डायग्राम अशा प्रकारे करायची आहे. तर त्यामध्ये काय येणार कंप्लीट मध्ये पहिला बॉक्स मध्ये काय येणार विंड विथ रिक्वायर्ड वेलोसिटी, देन सेकंड बॉक्स में येणार विंड टर्बाइन विथ लार्ज fins, then generator and then electricity generate or electric energy is generated. Next, write a limitation in an electric generator using a wind energy. ओके, तर या ठिकाणी आपल्याला लिमिटेशन्स राईट करायचे आहेत. बघूया आन्सर कसं देता येईल. The installation of windmill to produce electricity from wind energy depends upon the following factor. Okay, so wind velocity available at this side of an installation, and second one it is a geographical factor. Then if these factors such as a wind velocity are not suitable for use of a wind energy, it is a limited. Now let's move to the last question, question number 4. Answer any one of the following. तर या क्वेश्चन मध्ये 2 क्वेश्चन विचारले आहेत, त्यातला आपल्याला एकाचाच आन्सर राईट करायचा आहे आणि त्यासाठी 5 मार्क्स त्यांनी डिसाइड केलेले आहेत. ओके, सो त्यामधला फर्स्ट स्केच अँड लेबल द इसेन्शियल अँड ॲसेसरी वर्ड्स ऑफ अ फ्लावर. फुलाचे जे इसेन्शियल वर्ड्स आहेत, ॲसेसरी वर्ड्स आहेत, हे डायग्राम काढून त्यामध्ये ते आपल्याला लेबल करायचे आहेत. ओके, सो नेक्स्ट आहे तो आहे व्हॉट इज अ पॉलिनेशन. पॉलिनेशन म्हणजे काय हे विचारलेलं आहे अँड गिव्ह एनी 2 एक्झाम्पल ऑफ एजंट्स ऑफ अ पॉलिनेशन. ठीक आहे, तर याचा आन्सर आपण बघूयात काय देता येईल. या ठिकाणी मी ही जी डायग्राम घेतलेली आहे ही बुक मधून अशीच कॉपी केलेली आहे. बुक मध्ये जी डायग्राम दिलेली आहे या डायग्रामची तुम्हाला सारखी प्रॅक्टिस करायची आहे, काढून वगैरे बघायची आहे. ती तुम्हाला जर विचारली तर तशीच्या तशी ती काढता येईल. ओके, सो बघूयात पार्ट्स ऑफ फ्लावर. या ठिकाणी अशी डायग्राम काढल्यानंतर आपण आता गायनोशियम, अँड्रोशियम तसेच कोरेला म्हणजे त्याला पेटल्स म्हणलेला आहे. तसेच इथं खालच्या बाजूला जो ग्रीन कलरचा भाग दिसतो त्याला कॅलेक्स किंवा सेपल्स असं म्हटलं जातं आणि हा जो छोटा भाग आहे याला पेडिसेल असं म्हटलेलं आहे. सो यामध्ये गायनोशियमचे जे पार्ट आहेत ते कोणते आहेत स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. हे 3 जे पार्ट आहेत हे गायनोशियमशी रिलेटेड आहेत अँड अँड्रोशियमशी रिलेटेड कोणते आहेत अँथर अँड फिलामेंट. तर इसेन्शियल वर्ड अँड ॲसेसरी वर्ड्स असं विचारले आहे. तर जे रिप्रोडक्शन साठी इसेन्शियल वर्ड्स आहेत ते कोणते आहेत गायनोशियम अँड अँड्रोशियम. ओके, सर ॲसेसरी वर्ड्स कोणते आहेत कोलेरा अँड कॅलेक्स. ॲसेसरी वर्ड्स कशासाठी असतात तर फ्लॉवरला एक प्रकारचं प्रोटेक्शन देण्यासाठी हे ॲसेसरी वर्ड्स असतात. ओके, देन सेकंड क्वेश्चन विचारला होता अबाउट पॉलिनेशन. So the pollination, it is a process of transfer of pollen grain from anther to the stigma is called as the pollination. Okay, then third agents of pollination. तर त्याचे एजंट्स कशा थ्रू हे पॉलिनेशन केले जातं तर त्यामध्ये सुद्धा 2 टाइप्स आहेत. फर्स्ट वन इट इज अ बायोटिक अँड सेकंड वन इट इज अ अबायोटिक. बायोटिक मध्ये कोणते असणार आहेत बर्ड्स, इन्सेक्ट्स अँड फ्यू एनिमल्स. देन अबायोटिक मध्ये कोणते असणार आहेत वॉटर अँड विंड. या अबायोटिक अँड बायोटिक एजंट्स थ्रू पॉलिनेशन होत असतं. देन दिस इज अवर लास्ट क्वेश्चन, व्हॉट विल यू डू. जर काही त्यांनी खाली सिच्युएशन दिलेले आहेत, या सिच्युएशन मध्ये तुम्ही काय कराल हा प्रश्न विचारलेला आहे. हा जो प्रश्न विचारला हा बेसिकली तुमच्या नॉलेज वरती याची उत्तरं द्यायची असतात. बट हा प्रश्न जो विचारलेला आहे याचे कशा प्रकारे उत्तर देता येईल किंवा कोणत्या वेने याचं उत्तर द्यायचं आहे, फॉर दिस पर्पज मी याचा आन्सर राईट करत आहे. सो बघूयात पहिल्यांदा प्रश्न त्यांनी काय काय विचारले आहेत. यू आर स्पेंडिंग मोर टाइम ऑन अ इंटरनेट. देन सेकंड, child of your neighbor is addicted to tobacco chewing. Then third one, your sister has become incommunicative. And fourth one, you have to use a free space around your home for a good purpose. And fifth one, it is your brother studying in a 12 has developed the stress. तर या 5 प्रश्नांची उत्तर कशी देता येईल बघूयात. फर्स्ट क्वेश्चन काय आहे, यू आर स्पेंडिंग अ मोर टाइम ऑन इंटरनेट. तुम्ही इंटरनेट वरती बराच वेळ घालवत आहात तर त्यावेळेला काय केलं पाहिजे, यू शुड यूज अ टाइम अप्रोप्रिएटली फॉर स्टडीज, अदर वर्क अँड एक्सरसाइज. तुम्ही जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला, इतर कामं किंवा तुमचा जो व्यायाम आहे यासाठी दिला पाहिजे.
Continuous using mobile phone or playing internet games is a bad habit at it cause stress and loss of time. जास्तीत जास्त मोबाईल बघणे, मोबाईलवरती गेम खेळणे हा एक तुमच्या वेळेचा सुद्धा दुरुपयोग होईल आणि त्याच्यापासून तुम्हाला स्ट्रेस निर्माण होईल, ताण निर्माण होईल. Then second question, चाइल्ड ऑफ युअर नेबर इज ऍडिक्टेड टू टोबॅको च्युईंग. तुमच्या जो शेजारी आहे त्यांचा मुलगा आहे तो कशाशी ऍडिक्टेड झालेला आहे? टोबॅको च्युईंग. तर त्याच्याची बाबतीत तुम्ही काय कराल किंवा त्या परिस्थितीमध्ये तुम्ही काय करू शकाल याचा क्वेश्चन याचा आन्सर द्यायचा आहे. टोबॅको च्युईंग कॉजेस कॅन्सर. तंबाखू खाल्यामुळे काय होणार आहे? कॅन्सर होणार आहे. चाइल्ड शुड बी परस्युडेड बाय टेलिंग हिम दिस फॅक्ट. त्या मुलाला तुम्ही जी फॅक्ट आहे ती अगदी व्यवस्थित समजावून सांगितली पाहिजे. हिज पॅरेंट शुड ऑल्सो बी टोल्ड अबाउट द इफेक्ट ऑफ टोबॅको अँड हेल्प द चाइल्ड. त्याच्या जे आई वडील आहे, त्याचे जे काही पॅरेंट्स आहेत, तो जिथे राहतो त्यांना सुद्धा त्याचे इफेक्ट सगळे समजावून सांगितले पाहिजे, सो दॅट तो जो मुलगा आहे त्याला आपण वाचवू शकेल. देन थर्ड क्वेश्चन, युअर सिस्टर हॅज बिकम इनकम्युनिकेटिव्ह. म्हणजे ती अशी मिक्स होत नाही सगळ्यांच्या मध्ये, तर त्यावेळेला तुम्ही काय कराल? शी विल बी गिवन अ काउन्सिलिंग अँड एन्करेज टू परस्यू हॉबीज, मीट फ्रेंड अँड मोटिवेट हर टू स्पीक. तिच्याशी एक प्रकारचं काउन्सिलिंग केलं पाहिजे, तिला एक प्रकारचा धीर दिलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे की तू तुझे हॉबीज जे आहेत हे हॉबीज तू वाढव किंवा त्याच्यामध्ये जास्त लक्ष घाल, तुझ्या फ्रेंड्सना भेट आणि जास्तीत जास्त बोलण्यासाठी तिला आपण मोटिवेट केलं पाहिजे. द डिप्रेशन कॅन बी टॅकल इन दिस वे. अशा प्रकारे तिच्यावरती जे डिप्रेशन आलेले आहे हे आपण दूर करू शकतो. Then fourth, you have to use a free space around your home for a good purpose. Sapling will planted in an empty space after cleaning the space. This space can be used for an outdoor game. And fifth question is our last question. Your brother studying in 12th has developed the stress. तुमचा जो भाऊ आहे 12वी मध्ये शिकत आहे त्याला एक प्रकारचा ताण आलेला आहे किंवा टेन्शन आलेलं आहे, तर त्यावेळेस त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही ते कसे हँडल कराल याच्याशी आपल्याला आन्सर द्यायचा आहे. He will be helped to tackle his stress by time management and happy atmosphere in a home. सो स्टुडंट, हा होता मार्च 2022 ला विचारलेला सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 चा पेपर. आता हा जो पेपर आहे हा टोटल याच्यासाठी 40 मार्क्स असतात, तर त्यामध्ये कसे कसे मार्क डिवाइड केलेले आहे, त्याचा जो सिक्वेन्स आहे हा कसा दिलेला आहे, हे सगळं आपण अगदी व्यवस्थित डिस्कस केलेलं आहे. तरी पण या क्वेश्चनशी किंवा या क्वेश्चन पेपरशी रिलेटेड कुठलाही डाऊट वाटला तुम्ही मला बिंदास्त मेसेज करून विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच.